हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेष सद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्य साधक। ब्रह्मान्ता गुरवः साक्षातिष्ठं दैवं श्रियपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनोऽस्माकमाचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मङ्गलदेवता। श्रीमद्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही मध्वाचार्याल काणींतो तंगेले शिशांगेल विषय पुरे पळयले. तंतो मध्वाचार्यानं सर्व सत्शास्त्र म्हणून सर्व मूल ग्रंथ केला पळय ते मध्वाचार्यान आसतनाची तंगेल शिष्य जावन आशिल्ले त्रिविक्रम पंडिताचार्य, पद्मनाभ तीर्थ, नरहरी तीर्थ आनी पुराय तंगेल शिष्य जावन आशिल्लीची त्यांनी हे सर्व मूल ग्रंथांक व्याख्यान केला, टीका व्याख्यान सगळं केला. मागीर आचार्यांनी ते सर्व मूल ग्रंथांतू आमकां कसल विशय सांगला ते आमकां सुलभ जावन अर्थ जावचे तशी त्यांनी मस्त त्या व्याख्याना मूलक सहाय केला. मागीर इंद्रांश संभूत जावन आशिल्ले टिकाचार्य म्हणूची नांव पाविल्ले जयतीर्थ, श्रीपादराज, श्री व्यासराज, श्री वादिराज, मागीर राघवेंद्र तीर्थ, शेषचंद्रिकाचार्य, भाष्य दीपिकाचार्य हांनी पुराय हे पळय मध्वाले ग्रंथाक विंगड विंगड टीका टिप्पणी सकड कोरून ते आचार्यांगेले तत्व कसं असं हें पुराय पंडितांक मात्र न्ही सम मन दिवन वाजिल्यार आमगेले तर ಸ್ವಲ್ಪ अमरांकय अर्थ जावची तशी केला तांणी. तांतू जयतीर्थांक टिकाचार्य म्हणचे म्हणून हाजे पयशे फुडें सांगून जाला हें तांगेलें एक कार्य बारी व्हड म्हूण येता. कित्याक म्हळ्यार ते मध्वाचार्यांगेले सर्व सद्ग्रंथाक व्याख्यान रुपारी टीका म्हणून सांगून बरोवन टिकाचार्य म्हणून नांव घेतलें तांणी. जयतीर्थ तांणी मध्वाचार्यांगेलेची नेर शिष्य म्हळ्यार शिष्य परंपरेंतुलेची मध्वाचार्याल नंतर 5 शिष्य तांणी. तशी मध्वाचार्य तांगेले द्वैत वेदांत एक तांणी कितले सकड सद्ग्रंथ केल्ले ते द्वैत वेदांता विशय ते पद्मनाभ तीर्थ, नरहरी तीर्थ, माधव तीर्थ, अक्षोभ्य तीर्थ हांनी तांगेले शिष्य जावन ते सगळेची अधिकार म्हळ्यार तांगेले ते सद्ग्रंथाचे अधिकार पळय तांकां तांणी दिला. ते अक्षोभ्य तीर्थाल नंतर तांगेले उत्तराधिकारी जयतीर्थ टिकाकृतपाद म्हूण नांव पाविल्लें. तांगेले पुर्वाश्रमाचें नांव धोंडू रघुनाथराय म्हूण. एक पंथ सूक्ष्म जावन ह्या विशय सांगला. तांगेले विशय ಸ್ವಲ್ಪ विस्तृत पळोवया. देशपांडे घराण्याची त्यांनी लायक विद्वांस मस्त शिकिल्लीची त्यांनी तांकां त्या वेळार देशपांडे घराण्याची पुराय राज्याडळीत करतलीची. तशी हांनी मंगळवाडे म्हूण म्हळेले प्रदेशांतू आडळीत करतर आशिल्लीची युद्ध कले शिकिल्ली. तांकां अश्व चोवण युद्ध करूंकय गोत आशिल्लें तांकां. एक दीस ते देशपांडे धोंडू राय म्हणटा पळय तांणी तांगेले घोड्या भायर सवार करून वतर आशिल्लीची पंढरापुरा लागीं वतर आसतना ते भिमा न्हंयच्या तीराले येतना तांकां जोर तान येयली की तांकां घोड्यार दुखून देंवन हातांत उदक घेवन पिवची तसले एक पुरसत ना की म्हूण लेखुका तांणी कसो केला काय गोड रब्बैल कडेन रब्बोन ताजे वयर बैसून माती बागसून न्हंयचें उदक गायनी पित्त पळय तशी पिलीच काय. अक्षोभ्य तीर्थ तांणी दंडेर आशिल्लीची तांणी म्हणलें की तांगेले शिष्य पुराय आशिल्ली की तांणी म्हणलें की श्रीत परिजनयूतः
श्रीमदक्षोभ्यतीर्थ स्तुरगम दिवसरिंतं वारि गोवत्पति बंतं नृपसुतं अभिवीक्ष्य छात्रवर्गम तदोचे. म्हणरी त्यांनी थंय येवन बशिलीची न्हंयची तिरारी स्तुरगम अदी वस वारी गोवत पिबंतम. वारी म्हणा उद्दाक गोवत पिबंतम तो गायीचे वरी पित रस. नृपसुतम अभिवीक्ष त्या राया पळोवन छात्रवर्गम तदोचे तांगेल शिष्यांक सांगलिके य इह पिबती पातः किं पशुपूर्वदेहे. यो कसल्या कशी उदा पित्ता फुडली जन्मान जेव्हा पोशो शिल्वे म्हणून तांणी व्हडान सांगलिके. ते तांगेल कान्ना पडलेलेची दोंडुरायाले तांकां पूर्वजन्माचे पुरे विशय उडगा सैलके. द्वाप्रयुगांतू अर्जुन जावन आशिल्लो तो. मागीर ताका शापाचें फल जावन मध्वाचार्याल काळांतू पशु जाल्लो वृषभ जावन तांगेले सर्व मूल ग्रंथ घेवन भोंवतर आशिल्ले. पर तांगेल्या मध्वाचार्याले विशेष अनुग्रहाचे फलारी हे जन्मांतू उपास श्रेष्ठ ब्राह्मण वंशांतू जावन सकल विद्या पारंगत जावन देसाई जावन आशिल्ले. हे पुरे विशय तांकां दोळ्याद्राक आयले. दोंडुरायांक ते अक्षोभ्य तीर्थान एक शब्द उलयले पळय पशु म्हणलेले ते तांकां सर्व तांगेले फुडली जन्माचे विवर पुरे उडगास करून दिले. ताजे निमती तांकां हे जन्मान तांणी कसा खातीर आयल्यांची म्हणून तांकां उडगास केले. फुडले तांणी स्वस्वरूप कसो म्हण कळ्ळी की तांकां अपरोक्ष ज्ञान येयली तांकां म्हणटाशी. अक्षोभ्य तीर्थाले एक शब्दान तांकां स्वरूप ज्ञानय अपरोक्ष ज्ञानय आयले. ग्रस्त आश्रम त्याग केलो तांणी. अक्षोभ्य तीर्थालेक येवन आडपण म्हाका तुमगेले संन्यासी शिश्य जावन घेवका म्हूण सांगून तांणी सांगलें. तशी अक्षोभ्य तीर्थान तांकां संन्यास आश्रम दिवन जयतीर्थ म्हूण सांगून नांव दिलें. तशी वृषभ आशिल्लो अनेक जन्मांतू महापंडीत जाल्लो टिकाचार्य म्हणून नांव घेतलें. हें एक काणें साका कसलें म्हळ्यार जयतीर्थ अर्जुन जावन कृष्णाक द्वापरयुगांतू सेवा केला वैनवताणें. त्या वेळार तो कृष्ण अर्जुनाक सारथी जावन कुरुक्षेत्र युद्धांतू सहाय केलेलो कृष्णान. त्या परमात्माले ते दुष्ट शिक्षण कार्यांतू अर्जुनाने एक प्रमुख पात्र घेतिल्लें देखून मागीर कृष्णाक पांडव म्हळ्यार भारी प्रिती. मामा प्राणा ही पांडवा हा म्हूण ताणें म्हणून आशिल्लें. तशी अर्जुनाक एक कृष्णाले एक ते शिश्ट परिपालने कार्य दुष्ट शिक्षणेचे कार्यांतू एक सहाय करूं जालें. मागीर एक पंत कुरुक्षेत्र युद्ध पुराय जाले नंतर अर्जुना एक पंत अहंकार येयलो. सर्व कौरवांक गेलवून जय संपादन केलेलें हांवें नवें म्हूण म्हणलेलें एक अहंकार येयलो खंय ताका. तेका तागेले गांडीव धनुस पळय ताजी वयर भारीची अभिमान येवन भिमान आनी कृष्णानय म्हाका सहाय केला म्हूण म्हणलेलें विसरली खंय. ते कपिध्वज म्हूण नांव घेतलां न्हू ताणें. कोणाल निमती तागेले रथारी हनुमंतान बैसून आशिल्ले. तागेले ते हनुमंता जायनी. तागेले गर्व अहंकार अट्टहास पुरे पळयतना दोजार आशिल्लो मारुती हे पशो कसल अज्ञानी तुगेले जयाक कारण जाल्लें आशिल्ल्यांक विसरून आपण होड म्हूण सांगून भारी तुका तूं वगळसून घेता तूं पशु नवें म्हणून ताणें सांगली खंय. ते मारुतीन पशु म्हणली पळय अर्जुना अलंकार पुराय देवन गेल्ले म्हणून तो मारुतीले क्षम घेता. इंद्रांशू कृष्णाल भक्तो नर अवतार तागेलो जाल्यार मारुत म्हणाल खंय हे पार्था हांव उल्लोन जाल्लें तें व्यर्थ जायना. तूं कलियुगांतू वापास भगवत कार्या खातीर
मध्वाचार्याल सहाया येऊ का म्हूण म्हळेले परमात्माला संकल्प जावन गेला. ते जन्मांत तू वृषभ जावन आसता आनी मध्वाचार्याले शास्त्रार्थ करतना ते पुराय ऐकून कृतार्थ जाता तू. तांगेले ग्रंथ पुराय तुगेले फाटीर आसता. तांगेले ओटूच आसता तू. जाल्यार ताजे नंतर पयचे जन्मांत तुका पशु म्हूण कोणकी आपयतना तुका तुगेले पूर्वजन्मा स्मरण जावन मागीर आचार्याल ग्रंथांक तूं टिका रचन करता म्हूण सांगून मारुतीन सांगलिके, हनुमंतान सांगलिके. तशीची कलियुगांत मध्वाचार्य जन्म घेवन येतना वायुदेवान मध्वाचार्य जावन जन्म घेवन येतना अर्जुन शाप तागेले आशिल्ले न्हू ते घेवन ताजे निमित्त जावन पशुरुपारे वृषभ जावन जन्म आयलो. मध्वाचार्याल ग्रंथ पुराय ताणें होवन मध्वाचार्याल सेवा करची आशिल्ली ताणें. ते वृषभाले जन्मांत ताणें मध्वाचार्याक कशी मेळ्ळेले ते वृषभ म्हूण म्हणलेले विशयी एक काणी आसा. मध्वाचार्यान उत्तर भारत क्षेत्र यात्रे वतना तांणी ग्रंथ संग्रह करतर आशिल्लीची. विंगड विंगड कडीन अपूर्व ग्रंथ मेळ्ळेले पुराय संग्रह करून वतर आशिल्लीची. मस्त श्रेश्ठ ग्रंथ मेळ्ळा तांकां 100 गटल्यान. व्हडले व्हडले अरमनेंत गुरुपिठांत पंडिताल हातांत करून विद्वांसाल्या तुकून घेतला तांणी. आतां हें कशी उडपाक साक्षाचें म्हूण लेखतना गंगा तीरांत एक वृषभ तांगेले दोळ्यार पडले. ते दुसरे दिसाक गंगा न्हंय दांटूक आशिल्ली. दोणी ना ते दना ते दांड्याक वचूंक न्हू तांकां. त्या वेळार तांणी परमात्माक स्मरण केलें की तांकां जलस्तंभन विद्या गोत आशिल्लें. न्हंयची वयर चमकून तांणी ते कडेन चमकलीची. उदका वयर चमकली जाल्यार तांगेले आंवगले वल्ली जायन शिश्यांक पुराय आश्चर्य जालें. तांणी दांटून एकडे येतना थंय एक व्हड वृषभ तण खातर आशिल्लें. थंयचे जनान देवा म्हूण सोडला. ते भरती आसना ते पळोवन थंय मुसलमान सैनीक ही काणी उडगास करीत फुडें तांणी न्हंय दांटून चमकलेले पळय तेच विशयी थंय मुसलमान सैनीक थंय आशिल्लीत न्हय. तांणी लिखिल्लें की हें खावन सोडका ते मारून सोडका म्हूण. कोणीय ना नासली तेन्ना तेच वेळा मध्वाचार्य ह्या कडेन येयलीची. अंचाळ ते मुसलमान सैनिकान ते राजवान ताका बांदिला तांडून व्हरच्याक पळयतर आसाची. पळोवन मध्वाचार्याक भारी बेजार जाता. ते तागेले एक रक्षण करूचे खातीर ते तांडून घेतरस तांणी त्या कडेन तांडितना ह्या कडेन राज्य समीत ह्या कडेन येवच्याक प्रयत्न करतरस. तेदना मध्वाचार्य तांकां म्हणटा की कसले एक देवा सोडलेले वृषभ नमी कसले तुमी बाद दिताची हिंच कसले करताची ताजितले आसूं ते. तांणी म्हणलें की तुमकां कसले काम गेले विशय तुमगेलें काम तुमी पळयाचे. हें आमकां दिशिल्लें आमगेलें आमकां आयचे दिसा आहार म्हूण लेखला आमी व्हरताचीची म्हूण. आनी तांगेले ते मुसलमान सैनिकाल मुखंड तो खडग घेवन आचार्याले आयलो. त्या वेळार म्हणली की आचार्यान अशें तुमगेले म्हणली की नेला वयर आशिल्ली माती काणू तांगेले आंगार उडयली जालें. पुराय जन प्रज्ञा शुन्य जावन पडलींची. ते बंधना आशिल्ले वृषभाक सोडतना ते वृषभ मागीर थंय राबू ऐकनी की आचार्याल मातशी वतर राबली की पळयल्यार आचार्यान पळयल्यार ते वृषभ तांगेले ओटू येतरस. हें आमगेलो ओटू येता आनी आमकां एक सांगाती जाल्लो म्हूण सांगून तांणी कशें केलें तांणी संग्रह केलेले ग्रंथ पुराय ते वृषभाल फाटीर दवराची म्हूण सांगून तांणी दवरिशील. ताजे पशु जन्म जावनय ते उबारले खंयचे म्हूण सदग्रंथ न्हय. तांगेले एक जन्म ते वृषभाचे जन्म सार्थक जाल्लो म्हूण येता. त्या वृषभाकय जाळ करतले म्हळ्यार मत्सर करतले वृषभा वयरी ಸ್ವಲ್ಪ शिश्य आशिल्लीची. अनंतासन स्वामी देवस्थानांत येयला ते वृषभ तांगेलो मध्वाचार्यान केन्नाय प्रवचन करचें
ते वृषभ थंय आसता गोवन मध्वाचार्य खंय आसताची ते वृषभ तांगेल हांगा खंय जे वसता तांगेल सुतमुतूची ते थंय निदला पाप पुरो जला म्हण जाल्यार ते वृषभ इंद्र जलेल इंद्रांश संभूत अर्जुन जलेल दिकून ज्ञान जलेल दिकून ते मध्वाचार्यान कसं प्रवचन सांगलं रे ते निदला म्हण आमकां दिसलें रे ते आयकतर आसता प्रवचन केल्ली नंतर शिष्यांक निमगिलके कसले संदेह हचवे म्हूण तेदना एक शिष्य म्हणाल काही तुमगे हे व्हड ग्रंथ आसा पळय ताका कसले व्याख्यान ना कसले टीक ना टिप्पण ना पापाचे जेन्ना अर्थ जेवचे कश्ट म्हणटना असले एक हाका पुरो एक व्याख्यान आमगेल्यान कोणेंय एक रचन केलेलें म्हण जाल्यार तुमगेल्या शिश्यालान तो कोणें एकल्यान रचन केल्यार जाल्यार आमगेले तसल पामारांक भारी उपकार जाता आशिल्लो तेदना आचार्यान म्हणलें की आमगेले अवतारे कार्य जालें न्हय आमगेले स्वस्थळा चमकलीत न्हय ताजे नंतर हें सर्व मूलग्रंथाक व्याख्यान करचो एक शिष्य जाता तागेले निमती तुमगेलें कार्य साधन जाता तेदना तांणी म्हणलें की कोण तो महानुभाव हांगसवे तो म्हूण म्हणलें की अय्यो आसची मात्र न्ही ताका नित्य पळयताची तागेल्या कितले शक्ती आसा म्हूण मान तुमकां गोतना तितलेची कोण तो म्हूण म्हणलें की प्रती एकल्यांक आशके आचार्य आमगेलें नांव सांगता आमगेलें नांव सांगता आमीच ते सत्शिश्य म्हूण सांगता म्हूण जाल्यार आचार्यान तांगेलें तोंड पुरे एकल्या म्हापशे एकल्या पुराय जनाल तोंड पळयलें की आनी म्हणलें की तुमी न्ही हें बा व्याख्यास्यत येश गोराट पळय येश गोराट हांगा न्हिदल वृषभच न्हय व्याख्यास्य ते व्याख्यान करता म्हूण म्हणटना आचार्यान ते वृषभाक पळोवन सांगतना शिश्यांक पळय भारी निराश जालें की समाधान जालें की जाल्यार दाखोवन घेता न्ही आचार्याला तर कसले उलोवचे जातले थंय दुखून उठान चमकलेचे केदनाच्या मणकेची सकाळीं परामी मुहूर्ता उठा न्हू सुरयेतांनी वचून वृषभा पळोवन येवचे केदनाच्या वरी ते वृषभा पळयत म्हणून कोडके वतना केदनाय तान्ने येयले कुळ्ळे ते वृषभ उठान रपता तेदो सुटाय न्ही मात्र न्ही गळ निटू जावन हातपाय निट कोरून न्हिदला पळयताची आचार्य ताका विश घाल्ला म्हूण कळ्ळें तोंड आंग पुरे नील जल्ला तोंडा दुखून फेण तरस कोणके वृषभा अपचार केला म्हणून लेखलें न्हयनातल्यार तांणे शिश्यान कोणकी केलेलें तें म्हळ्यार येवची जन्मान तूं ताका ओड पट्ट मेळटा म्हूण सांगून जाळ मत्सर येवन आमकां नातील भाग्य हे वृषभाक वे म्हणून ताका एक विश्वासरपाणच्या बैसला ताणें तें मेल्ला आचार्यांक भारी बेजार जालें भारी म्हळ्यार भारी बेजार आसलें एक करतात न्हू आमगेले शिश्य कुडले बैसून तांणी थंय व्हडोन द्वादश स्तोत्र पठण केलें की ते आचार्याल द्वादश स्तोत्र आयकताची ते वृषभ टापाक्कानी उठान रबले आनी आचार्यांक लेवलें की तेच भितर आचार्याल स्वर ऐकून सर्व शिश्य थंय आयल्यांची पळयताची वृषभ उठान रबला आचार्य द्वादश स्तोत्र म्हणटरच तांकां कळ्ळें आचार्या लागीं तांणी अकृत्य केल्लें आमी म्हूण सांगून क्षम घेतला आचार्यानी तांणी दयाळो तांणी कांय शापनी दिनाची तांणी क्षम दिला तशी द्वापरयुगांतू नारदान कृष्णाल महिम पुरे सांगोस अर्जुनाक तशीची ह्या जन्मांतू मध्वाचार्याले एक उतरान नित्यची दाबाले विशय न्हू ते मध्वाचार्यान सांगचे ते ऐकून ते मुक्तात्म जाला मुक्त जेवची जिवाक कसलच कडेन ज्ञान मेळका तेवय मेळना जाला आत मध्वाचार्यान ताका जीवनदानय दिलें हें वृषभाले काणी जयतीर्थ जाली तांणी मागीर आनेक जन्मांत तशी आचार्यांनी कर्मनिर्णय म्हणून एक ग्रंथ रचन केला मध्वाचार्य तांगेले अशीची प्रवास करून एकडे तेकडे भोंवतना उच्चभुती म्हळ्यार आत्तां आमी धर्मस्थळा लागीं उजरे म्हणटा पळय त्या गांवां आयलीच थंय मस्त अद्वैती पंडीत आशिल्लीची जाल्यार तांकां एक अहंकार आशिल्ले कसो म्हळ्यार वेदा विशयांत कर्मकांड म्हळ्यार कसलें म्हूण सांगून सांगतले जन आमगेले पशी व्हड कोणीय नांची आमकां मात्र गोत्त आसा म्हूण म्हळ्यार अहंकार येयले मात्र न्ही आचार्य येयलींची
उचबुतीक आम्ही तांकां वादा सोलवाका कोणीय सोलवाच्या जायनी म्हणटाचे आम्ही सोलवाका ताका म्हण लेकून ताणें आलोचन केलें. मागीर कोक्कड आयली खंय आचार्यांनी जावन तांणी तांगेले ग्राम उजेक येवका म्हूण सांगून आव्हान केलें. कोक्कडांत एक धन्वंतरी देवालय आशिल्लें. एडपडिताय म्हूण म्हळ्यार एक भक्तू त्या पळोवन घेत आशिल्लो. कृष्णाल महाभक्त तो जाल्यार कुरुडो. कोणकी ताका सांगिल्ली की तूं धन्वंतरी देवस्थान बांदय तुका दोळो येता म्हूण. तें उतर आयकून श्रद्धेरी ताणें धन्वंतरीक एक मंदीर बांदयलां. थंय धन्वंतरी देवाल विग्रह प्रतिश्ठापन केला. जाल्यार तो कुरुडो आसच्या पुरो ताका एक विशेष शक्ती देवान दिली. कसले म्हळ्यार कोणेय तागेल्या द्रा बसून तांगेले हात दिल्ल्या पुरके ते हात पळोवन केवल स्पर्श मात्रानची आईल जनाल थंय तांगेल्या द्रा येवन बसून हात दिल्ले जनाले भूत भविष्य वर्तमान पुरे विशय तांणी सांगता अशें. तशी तांगेल्यागी तागेलें भविश्य आयकुच्याक मस्त जन येतात थंय. तांणी पुरे दुड्ड दिताची हाणें धन्वंतरी मंदिरांत तो दुड्ड घालचो. मागीर एक पण ताका दिसलें की बालगोपाल आले म्हळ्यार कृष्ण आले सान आसतनाच एक बालकृष्णाल मुर्ती थंय स्थापन करका. जाल्यार ताका कृष्णाले काणी म्हळ्यार भारी प्रिती. कृष्ण देवकील पुतू जाल्यार यशोदेन ताका पशिल्लें चेडूपणार तेगेले खेळ पुरे पळयलेले यशोदेन ताका आवसून पशिल्लें आवसूची मस्त प्रितीची. मागीर कृष्ण होड जातर देवकीन कृष्णाल बाल्लेले द्वारकेन तूं पळोवका म्हूण म्हणटना तिगेले खातीर एक पंतान बाल्लेले दाखयले. तेदना ते देवकील मनान तूं ती कृष्णाल ती चिरडाल मुर्ती आसा पळय ती दोळे द्राक आयल्या वरी जावन विश्वकर्मा कापोवन ते बालकृष्णाल मुर्ती शालग्राम शिलेन करून तीन पुजन करचें आशिल्लें. ती मुर्त्येत मध्वाचार्यान उडपान तो स्थापन केला म्हूण कळतर ताका थंय वचून एक पंत आचार्यांकय कृष्णाकय पळोवका म्हूण सांगून आशी. तेद्दन दुखून आचार्यालय एक उडगास करच्यो ताणें कृष्णालय उडगास करच्यो. तसो एक अंध भक्त नव्हतो. कृष्णाक ताणें केन्नाय पळोवका म्हूण आश काडलेले खातीर कितकी कृष्णान मध्वाचार्यांक त्या ग्रामां वचाक एक प्रेरण दिल्लें म्हणल्या बरें मध्वाचार्य थंय येयलेंची. तो एडपडिताय निजावन व्हड भक्त जाल्यार मस्त दुर्बळ. मध्वाचार्य गांवां आयल्यांची म्हूण सांगून कळ्ळें कुडलें ताका बारे संतोश जालो. ताणें यथावत पुरजन आपळ्या बरें मध्वाचार्य आपळ्ळे. ताका आपळ कुडलें कळ्ळें तांणी साक्षात वायुदेव म्हूण भारी ताण वगळशिल्ले तांकां. तागेले बाह्यचक्षु ताका ना जाल्यार ज्ञाननेत्र आशिल्ले तंतू हनुमंतू भीमू मध्वू तिनी अवतारय ताणें पळयले. तशी आनी तांणी परमात्माची सेवे करचे रूप एक ताका गोचर जालें. ताका परमात्मो कृष्ण कशी यथावत द्वारकेन तस मंत आनी दोर धरून आसच्यो ते एक सान बालकाल रुपारी ताका कृष्ण दिसता. तेदना आचार्यान म्हणलें की हे भक्ता तूं उपासन करचें कृष्णा हांव दाखयता म्हूण म्हणलें की तूं पळय म्हूण तागेले दोळ्या वयरी हात काडलो म्हूण तांगेलो हात लागिलेची एडपडितयाक दृश्टी आयली म्हूण म्हणटाची. तागेले दोळे तेदना तो उजिरेन तूं तागेले दोळ्याक उडपीन तूं मध्व सरोवरा लागीं आशिल्लो तो बालकृष्ण दिसलो. थंय त्या बालकृष्णाक गोलू कृष्णाक सकडी पुजा नैवेद्य सकड करचें ताजी आरती देवाची आरती पूर दिसली की थंय आशिल्ले भक्तांगेलो वटो हांवय राबला हांवय ते पूज पळयला म्हूण सांगून हांवय देवा जयकार घाल्ला. तशी ताका अनुभव जाता रस. तागेले एक संतोश पळोवन मध्वाचार्यांकय संतोश जालें. तेदे भितर तो एडपडितय म्हणाल की मध्वाचार्यानो तुमगेले दयेन हांव ते हरिवायू स्वरूप जावन आशिल्लें सर्व मंगळ मुर्ती पळयला देवाल मुर्ती पळयली
आनी पवित्र जावनाशिल्लो गे दोळो उपास इतले काळ हांव कुरडो जेवनाशिल्लो आनी लोकांचे व्यावहारीक जीवन पळोवन अपवित्र करून घेवचें नाका, म्हाका उपास तुमी कुरडो करायची म्हूण तो प्रार्थना करता खंय. तदना तांकां भारी एक संतोष जालो. फुडल्या जन्मांत व्हड ज्ञानी कसं की एक अल्प अपचार केलेलो देखून कुरडो जाल्ला म्हूण सांगून तांकां कळून ताका शाश्वत जावन आशिल्ले की मुक्ती पदवी मेळच्याक सहाय कोरका म्हूण तांकां दिसलें की मागीर थंय ते दिसाक ते धन्वंतरी देवातांनी पूज केल्लें नैवेद्य करून सर्व भक्तांकय थंय भोजन करून आशिर्वाद केलो. निजावन सान देवस्थान केल्लेलें रांदप 4-5 जाणां जेवची तितलें आशिल्लें. तांकां ते दुसू जनसमूह येयलो पळोवन ताका एडपडितयाक कोणकी सांगलें की मस्त जन येयल्यांची. ताका आश्चर्य आता 4 जनांक रांदप कशें वाडचें म्हूण. जाल्यार मध्वाचार्यान ते रांदपा भायर तुळशी दळ घाली की तीर्थ घाल्ली की कडेर ते जाल्ली कितली म्हळ्यार खंय रांदप सगळीं गांवची जनान येवन जेवण केलें की मागीर हे विशय आयकून मध्वाचार्य आयल्यांचे म्हूण आयकून तांकां पळोवचें आयलें. सहस्रारो जन विंगड गांवचे पुराय जनान घट्टी जेवण केलां. जाल्यार आयदनांत शीत व्हरला. तशी थंय आशिल्ल्या भक्तांनी पुरे होगळशिल्ले की मध्वाचार्याक ह्या भक्ता खातीर मध्वाचार्यान द्रौपदी लक्षय पात्रे हाडली दिसता म्हूण. तशीच पळय ह्या भक्ताक तागेले दुख्खाक कशी वाडचें म्हूण म्हळ्यार खातीर तितले अनुग्रह केलेलो मध्वाचार्य व्हड श्रीमंतालगर कडेन भिक्षेक आपोवन भारी खाताच की आनी कितले खाता पळोवया म्हूण अहंकारारी तोपगटल्यान रांदप करून घाल्ले कडेन तांणी पुराय एकळे जेवता आशिल्ले. तशीच ते दुसऱ्या दिसाक मध्वाचार्य थंयची आशिल्लींची तांणी प्रवचन केलें कृष्ण भक्ती म्हळ्यार कसलें म्हूण. मागीर उजरे आपयला न्हू तांकां हेरसाक तांणी उजरे चमकलीची. थंयची विद्वांस पुराय मध्वाचार्य कशी जेवो खंय कोणेय गेलवनीच की आमी गेलवू का म्हूण संकल्प केला की म्हूण लेखा. तांणी लेखला कसं न्ही म्हळ्यार आचार्य संन्यासी यज्ञ करचे अधिकार ना. तशें जावन तांकां वैदीक यज्ञ यागाचे विशय निमगेले तांकां कसले कळयश ना. ते निमगून तांकां सोलवाया म्हूण सांगून मनांतू तांणी पुराय लेखतरसची. तशी उजरे आयल्यांची कोक्कडांत आशिल्ल्या जनाक आनी उजरे आशिल्ल्या जनाल मध्येंतुले एक श्रद्धेंत भक्तींत व्यत्यास कसले म्हूण आचार्यांक कळ्ळें. जाल्यार येतावत तांणी देवस्थानांत राबलींची तांगेले देवाक पूज केलें. देवस्थानाची देवाक पूज केलें. मागीर सांजे म्हणटना गांवचे मालगड पुराय आयलींची आचार्याल दर्शना खातीर. जाल्यार थंयची विद्वांस पळय आचार्यांक आपयले तांणी आनीक येणीची आचार्या भेटी करूंक आळसायरी म्हळ्यार आळसाई न्ही ते अहंकाराचे उदासीनता तशी बैसल्यांची. आचार्यान ते कसले लेखनी ते दुसरे दीस कोण सकटा आयल्यांची तांगेली येतावत दिनचरिती पुराण प्रवचन करूंक बसल्यांची. फुडले सुरवेकची लेखल्या वरी तांणी प्रयोजन घालून घेतला कसं करचें म्हूण. एकाक द्वैत पंडीत आचार्य भेटू येना नतलरी व्हड न्ही ते सभेन तेका कळे येवन आचार्य लेद्रा बसलीच. ते दुसू पुराण जाल्ले नंतर सर्व जन चमकले जाल्ल्यांची जाल्यार हें अद्वैत पंडीत आसच पळय तांणी उठान रब्बनीची. तेदन आचार्यान निमगेली की तुमी कसं की प्रश्न निमगुचे जेव आयल्यांचे आमगे लागीं म्हूण निमगेली की वय आमकां ಸ್ವಲ್ಪ मनांत संशय आशिल्ले तुमगेल्या निमगू येता म्हूण म्हणलें. हो तुमकां कसलें निमका म्हूण दिसता तुमी निमगू येता. तांणी म्हणलें की तुमकां सर्वज्ञ आचार्य म्हूण म्हणटात न्हय मात्र तुमकां वतना नातिले वेदांत आगमशास्त्रांत कसलें ना म्हूण म्हणटाचे. थोडे संशय आमकां वेदागमशास्त्रांत तुमी ते संशय निवारण करताचे म्हणून भारी एक विनय तेच्या अंग विनय न्ही ते अहंकाराचे विनय. तशी तांणी पांय पडली. जायत तुमी निमगिया आमकां कितली गोतस तितली सांगता तुमगेले प्रश्न कसो म्हूण पळया म्हणली की आचार्यान. तेदन तांणी म्हणलें की आमी पुराय जन ओट्ट मेळ्ळी की यज्ञ कोरका म्हूण लेखला.
त्या वेदांतो या यज्ञाविषयी मस्त सकट सांगला. ताका एका एक मंत्र तांतू मंत्रही मस्त सकट सांगला. त्या मंत्र एका एक विरुद्ध असल्यावरही दिसता केलावं. तशी म्हाका आमकां गोंधळ जतरच. मंत्र नाही वेदांतू कर्मकांडांतू छंदान साबई म्हणून रुक्क मंत्र असत नव्हे रुक्कू असाची ताका कसलं सांगचे ताजे अर्थ कसले. मध्वाचार्यानं ते रुक्क असाचे पळय छंदा सांबई ताका कसलं अर्थ म्हणून सांगले. मात्र नाही ब्रह्मो यज्ञाचे संची दिसाक कसलं एक विधान सांगला. तेव्हाही मुख्य कसं असताना तू त्या पुरे सांगले. म्हणताना त्या प्रतिवादी पळित रसाचे कर्मकांड कसले गोत्ता म्हणले केले. संन्यासी हन्नी यज्ञ यागनी करणाची म्हूण लेखलारी तांतोलई तांगेल पांडित्य पळोवन तांकां भारी आश्चर्य जालें. जाल्यारय वितंडवाद म्हूण सुरू केलें की तांणी. म्हळ्यार तांणी म्हणलें की तुम्ही कसं सांगला ते समन्हय जैत तसल्यार तुमीची समर्थ सांग्याची म्हणून म्हणताना तांकां उत्तर उरलचें जायनी. तेदन अन्यकल्यानं ते विषय गुंडाईल काही तुम्ही आता सांगितलं असं पळतान तो महानामनी ब्राह्मणखंडाचे मंत्रभाग सांगला न्हू तुम्ही ताजे अर्थ सांग्याची म्हणून. तेदन त्यांनी ते पुरे महानामनी रुखाचे अर्थ विवरसून सांगली पळय. यांची मुखारसून त्यांनी कर्मनिर्णय म्हणून म्हळेले एक ग्रंथ बरयले म्हणटाचे. हांकां लजी जाली. तांणी ते दुखून धांवलीच की लजी जावन. तशी मध्वाचार्याले ये वाद ऐकूचे बशिले मस्त तांगेल भक्तश्रीची तांकां भारी संतोश जाली की. तशी मध्वाचार्यानं तांकां पुरे आशिर्वाद केल्ले म्हूण म्हणटाची. अशीची आचार्य मध्वांक 79 वर्ष प्राय जाल्ली आनी मुखार तांगेलें चरित्र कसलें म्हूण पायचे दिसा पळोवया. आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरूंक गेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.